मित्रांनो, बिझनेस व्यापार कसा सुरू होतो, काय सुरू होतो, त्याला काय तुमच्या घरचं बॅकग्राऊंड पाहिजे किंवा तुमच्याकडे MBA ची डिग्री पाहिजे किंवा अजून काही गोल्ड मेडलिस्ट पाहिजे हा विषय नाही. असेल तर ते दुधात साखर त्याला म्हणतात. मी माझ्या आयुष्यातलं तुम्हाला सांगतो, मी असं कुठलं ठरवून नाही केलं बिझनेस आहे ना, तुमच्या आजूबाजूचं वातावरण ठरवतं आणि तुम्ही जन्मता आणि तुमचं बालपण सुरू होतं तिथे ठरतं. मी खूप नशिबान ठरलं, मी पुण्याच्या कसबा पेठेत जन्मला. नवीन जनरेशनला कसबा पेठेत माहीत नसेल. शिवाजी महाराजांनी जी पुणे स्थापन केलं, कसबे पुणे, तिथनं ती सुरू झालेली. मूळ आमची कसबा पेठ आहे ना, ती जवळजवळ 18 पगड जातीचे म्हणतात त्याला. तिथे तांबट लोक आहे, तिथे तांबटाळी आहे, तिथे भोई लोक आहे, तिथे भोईआळी आहे, तिथे फणी बनवणार आहे. आता नवीन जनरेशनला कंगवा वापरतच नाही, तर ते फणी मग कळणारच नाही. फणी बनवणारी फणीआळी आहे. अशा प्रकारे तिथे वेगळे वेगळे व्यावसायिक लोकांच्या आळ्या तयार झाल्या. आळ्या म्हणजे लेन म्हणजे गर्दी, त्याला आमच्या पुणेरी भाषेत आळी म्हणतात. आणि अशा त्या कसबा पेठेमध्ये 25 नंबर शाळेच्या बोळात फणीआळीजवळ माझं बालपण गेलं. आणि मग तुमचं बालपण कसं आहे, तुमच्या आजूबाजूला काय घडतं त्याच्या आधारे तुम्ही घडत जात. काय होतं, सुंदर बालपण होतं. अरे एक खोली मस्त, तो आंघोळ बाहेर ओट्यावर करायची, एका खोलीमध्ये आई जेवू घालणार. नंतर संध्याकाळ झाली, 6-7 झाले की सगळ्या त्या गल्लीतल्या बायका कुठल्या तरी एका घरामध्ये एकत्र येणार, गप्पा मारणार. संध्याकाळच्या वेळेला TV रेडिओ नव्हता. आम्ही नशीबवान होतो, आमच्या वेळेला TV नसायचा आणि रेडिओ केवळ श्रीमंत मावशीकडेच असायचा. रेडिओत नाही श्रीमंतीचं काम होतं. त्याच्यामुळे आयुष्य सगळं प्रॅक्टिकल जगण्यात होतं. आम्ही लहान मुलं आईच्या मागे मागे जाणार आणि त्या मोठ्या बायका काय गप्पा मारतात ते डोक्यात ठेवणार. तिथनं बिझनेस सुरू होतो, तिथले प्रकार सुरू होतात. माझ्या आईचे मला आजही डायलॉग आठवतात की कुठलं बिझनेस सुरू होतं, कुठल्या नोकरी नाही केली. माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. आम्ही एक सांगतो, आम्ही गरीब बिलकुल नव्हता, म्हणजे मस्त खाऊन पिऊन सुखी होतो. त्या काळचे मस्त एक खोली, वडिलांची सायकल, वडील पोलिसात नोकरी, त्याच्यानंतर खडकीच्या दारूगोळ्या फॅक्टरीत वॉचमनची नोकरी आणि आई माझी दुसरी पास्त्री. आता वडिलांच्या पगारावर कसं भागणार, म्हणून तिने तिची शाळेत नोकरी पत्करली. तिच्या जवळच्या रिलेटिव्हच्या शाळेत नोकरी पत्करली, अगदी जवळच्या रिलेटिव्हच्या शाळेत. मॉन्टेसरी शाळा नावाचा प्रकार होता. आता सगळे शाळेचे प्रकार बदलले. तुम्हा लोकांना ऐकताना हा प्रकार लवकर लक्षात येईल की नाही माहीत नाही काय प्रकार होता. त्यावेळेला मॉन्टेसरी नावाचा प्रकार होता आणि तिथेही माझी आई जायची. आई नोकरीला कसली होती, दुसरी पास्त्री. काय करणार नोकरी, मोलकरणीचं काम करायची. अगदी जवळच्या सख्या एका तिच्या नातेवाईकाच्या शाळेतली नोकरी. आणि पण ती जाताना काय करायची, माझा धाकटा भाऊ, आम्ही 4 भावंड, त्याला कुठे ठेवणार. अरे स्वतःच नोकरी करणारी काही पाळणा घराची सोय होते का, त्याला पण ती घेऊन जायची. आणि मग माझा धाकटा भाऊ छोटा होता, 6 महिन्याचा 8 महिन्याचा असेल, तो रडायचा. तर ती जी मालकीण होती शाळेची ती तिला रागवायला लागली की घरी ठेवणे, ते कार्ट किरकिर करतं रडतं, मला नाही चालणार. आई स्वाभिमानी. आई म्हणली की नाही, मी माझ्या मुलाला नाही घरी ठेवणार. मग आईने काय ठरवलं की हे नोकरीच नको ना करायला, आपणच का शाळा काढायची नाही. हे आई कशा सांगायची, आम्ही डोळ्यांचं नंतर पाहिलं ऐकलंय, त्या बायकांची गप्पाच सांगायची. आणि मग आईने एका दुसरी स्त्रीने 4थी पर्यंतची शाळा काढली. शाळेचं नाव बाल विकास मंदिर, 2 सोमवारपेठ, मंगळवार हॉस्पिटल समोर. खूप लोक आहेत, मोठे मोठे लोक आहेत तिथे शिकलेले आहेत त्यावेळेला. त्याच्यामुळे ते डोक्यात लहानपणी बसवतं, अरे आपण नाही सहन करायचं कामावर, नोकरी नाही करायची. ते आईचं वाक्य, ते आईने करून दाखवलं कर्तृत्व. एक दुसरी स्त्री 4थी पर्यंतची शाळा काढते, तिची शाळा जोरात चालते. तिच्या शाळेतले मोठे मोठे लोक, आता मध्ये मला एक आमदार पण भेटले होते, ते तिथे शिकले होते. मग हा जो लहानपणी जे बालकडू मिळालं, येस तुम्ही कितवी शिकलाय, काय शिकलाय, काय परिस्थिती, काय विचार नाही करायचा, आपण काम करायचं. तिथनं माझी पेरणी झाली. तिथे माझं पहिलं बीज बिझनेसचं झालं. कुठे झालं, माझ्या आईकडनंच झालं. तुमच्याकडे पण तुमच्या घरात आई, भाऊ, बहीण, मित्र हे जे काही बीज पेरवतात ना, त्यातनंच तुम्ही उद्याचे उद्योगपती असतात आणि त्यातनंच तुम्ही उद्याचे मोठे उद्योगपती होणार आहात, हे लक्षात घ्या. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.